असेल 4 गोलंदाज वापरले जातील. काय नियमावली असेल ती आपण मात्र पंचांना विचारायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक मात्र हाताळणार गोलंदाज असेल संदीप. मागील मॅच मध्ये त्याने देखील त्याच्या गोलंदाजीने मात्र प्रभावित केलं होतं. तोच पहिलं P1 षटक हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज होणार. आणि ऑन स्ट्राईक फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी ओपनिंग पेअर पाहायला मिळते. संतोष मदने आणि सतीश थोरात ही जोडी मैदानामध्ये आक्रमक पवित्र धारण करणार की नाहीये, कारण की आता एक षटक कबाब झाले, कारण की सेकंड राऊंडची ही पहिली मॅच असेल. 4 षटकांची मॅच, 4 गोलंदाज वापरले जातील. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सामन्याला होईल सुरुवात. ऑन स्ट्राईक आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतोय सतीश थोरात असेल, आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र उभा असेल तो जखमी वाघ आपण पाहतोय संतोष मदने. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल पंचांच्या उजव्या बाजूने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात असेल. गोलंदाज आपण पाहतोय संदीप याची. 4 षटकामागे कितपत धावामध्ये रोखण्याचा मानस असेल. येस, पहिल्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहिला. या चेंडूवर कोणतंच उत्तर मात्र नव्हतं फलंदाज सतीश कडे, आणि डॉट चेंडूने सुरुवात झाली आहे. गोलंदाजी करणारी टीम संदीप आपण पाहतोय. पहिला चेंडू तर या ठिकाणी डॉट आलाय. संदीप आता पुन्हा एकदा सज्ज असेल. पुन्हा एकदा सतीश मात्र असेल ऑन स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू आलाय डॉट. पुढचा चेंडू या ठिकाणी आडव्या बॅटने स्वीप करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीप, डान्सिंग टू द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न झालेला, परंतु तसं घडलं नाहीये. पुन्हा एकदा दुसरा डॉट चेंडू. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. मागील मॅच मध्ये देखील त्यांची गोलंदाजी आपण पाहिली. अगदी सुरेख षटक त्यांच्या मार्फत हाताळले गेले. 2 षटक त्यांनी हाताळले. चांगली गोलंदाजी राहिली. आता मात्र या मॅच मध्ये पहिलं P1 षटक त्यांच्या वाटेला आलंय. सर्कलचं रेस्ट्रिक्शन असताना अशी गोलंदाजी घडली आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. हा चेंडू आपण पाहतो या ठिकाणी फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी मिडल स्टंपला मात्र हिट केलाय, आणि पहिला दे धक्का मात्र प्राप्त झालाय. तो माने सरकार 11 कलंबोली या संघाला. संतोष सतीश थोरात मात्र परत माघारी बॅक टू द पवेलियन, आणि पहिला दे धक्का प्राप्त झालाय. नवीन फलंदाज मात्र इनट नंबर 3 वर इन होणार अजित पाटील असतील. लेदरचा एक दांडगा अनुभव त्यांच्याकडे असताना आपण पाहतोय. इनट नंबर 3 वर अद्यापर्यंत आपण स्कोर कार्डचा विचार केला तर एकही धाव स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत नाही. अशा सिच्युएशन मध्ये मात्र जो नवीन आलेला फलंदाज अजित आहे, जो की 1 डाऊन आलाय, त्याला क्रीजवर राहणं तेवढंच महत्वाचं असेल, कारण की एकही धाव अद्यापर्यंत काढू शकला नाहीये तो माने सरकार 11 कलंबोली संघ. या ठिकाणी पाहतोय लाऊड अपील पाहतोय. पंच अपील फेटाळून लावतात. आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पीच झाला, आणि बाईसच्या स्वरूपात, लेग बाईसच्या स्वरूपात ही एकेरी धाव जोडली जाते. या 22च्या स्वरूपात आता मात्र सिरिगणेश आणि खातं ओपन झालंय ते माने सरकार 11 कलंबोली या संघाचं. 1 धावेने खातं ओपन झाले. आता ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल संतोष, जो की मागील मॅचचा हिरो ठरलेला, तो असेल ऑन स्ट्राईक. संदीप पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल. त्याने मात्र आता प्रभावित केलं त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने. लेफ्ट आर्म गोलंदाज का हवी ठरतात, त्यांच्याकडे नॅचरल स्विंग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अचूक टप्पा, अचूक लेंथ लाईन वर हिट करतोय. या ठिकाणी अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने घेतलेला फटका, अनऑर्थोडॉक्स फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्या चेंडूवर 1 धाव प्राप्त होती. आता मात्र हेरलय फलंदाजाने हे षटक
मात्र अगदी हलक्या हाताने मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानामध्ये सुरू असताना आपण पाहतोय. सतीश बाद झाल्यानंतर स्कोर कार्डवर 2 धावा पाहायला मिळतात. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु पायाचा वेध घेणारा चेंडू आणि पंचांनी मात्र डिसिजन दिलाय. नक्कीच 2 पंचांमध्ये कन्व्हर्सेशन केलं जाईल, तदनंतर आपल्याला डिसिजन कळवला जाईल. अजित साठी हा चेंडू होता, अगदी या शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. पंचांचा डिसिजन येईल आणि या तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. नक्कीच आपले पिंटा शेलके असतील ते या ठिकाणी पाहिलं जाईल आणि 12th मॅन आपण जायचं नाहीये. त्या ठिकाणी आमचं पंच चेक करतील, काय डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. संजयजी दिसले सर आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत. पिंटा शेलके आपले असेल तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. नक्कीच 24 लाईव्ह इव्हेंटचे सर्व हे कार्यकर्ते आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज केली जाणारी स्पर्धा. पडद्यामागील खरे हिरो आपण पाहतोय. अचूक टप्पा मात्र ते पहिला चेंडू लेग्सवर हिट झालाय. पंच डिसिजन विकेट असेल. नक्कीच माघारी परतेल फलंदाज अजित. अजित देखील जो की इनॅट नंबर 3 वर त्याला पॉपिंग क्रीजवर राहणं मात्र गरजेचं होतं, तो मात्र आता माघारी परतलाय आणि या षटकामध्ये मात्र दुसरा धक्का मिळवून दिलाय तो गोलंदाज संदीप याने. 2 महत्वाचे मोहरे, 2 महत्वाचे गडी मात्र टिपण्यात यशस्वी ठरलाय. पहिलं P1चं षटक हाताळत असताना संदीपने मात्र प्रभावित केलं त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात, फक्त आणि फक्त 2 धावा आणि महत्वाचे 2 विकेट मात्र त्याने मिळवून दिलेत. परंतु मैदानामध्ये आपण पाहिला संतोष आणि प्रथमेश ही जोडी खेळ करताना पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती हेमंत मात्र सध्या असेल वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन. अजित मात्र असेल समोर. अजितने मात्र मोठा फटका मारण्याचा मानस. बॅक टू द माफ करा संतोष, आणि जो आक्रमक मागील मॅच मध्ये ठरलेला तो संतोष मात्र आता परततोय माघारी. हेमंतने मात्र पहिल्या चेंडूवर बॅक टू द बॉलर मात्र चेंडूला फील्ड केलंय आणि विकेटचं मात्र पतन केलंय. जो की या मागील मॅचचा हिरो ठरलेला, ज्याच्या बॅट मधून मोठे अतिशय षटकर आपण पाहिलेले, तो संतोष आता माघारी परततोय आणि तिसरा झटका या ठिकाणी बसलाय तो माने सरकार 11 कलंबोली या संघाला. नक्कीच त्याच्याकडे मात्र डोळे अपेक्षा मात्र होत्या, तो संतोष मात्र माघारी परतलाय. त्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये तब्बल 64 धावांची खेळी आपण पाहिली. या मॅच मध्ये मात्र आशा लावून बसले असतील त्यांचे आज साथी खेळाडू, परंतु तसं घडताना पाहिलं नाहीये. त्याच्या बॅट मधून एकही मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये. टोटल जर आपण विचार केले ना तर टोटल फक्त आणि फक्त अजूनपर्यंत 2 या आकड्यावर स्थिरावलेले आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील झाली आहे, परंतु टोटल मध्ये मात्र वृद्धी होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. हेमंत चांगली कामगिरी करतोय. आता ऑन स्ट्राईक विजय इनॅट नंबर 5 वर आपल्याला पाहायला मिळेल. मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे. आता या दोघांना चांगली कामगिरी करावी लागेल जर एक डिफेन्सिव्ह टोटल मात्र उभं करायचं असेल तर. विजय या लेफ्ट हँडेड फलंदाज आपण पाहतोय, ऑन स्ट्राईक असेल. हेमंतने मात्र चांगली सुरुवात करून दिली आहे आपल्या संघाला. संतोषला माघारी परतवलंय. चला स्पीडअप करायचे पंच, आपण अलर्ट करायचे खेळाडूंना. हेमंत पुन्हा एकदा सज्ज असेल. राईट आर्म राऊंड विकेटने हा चेंडू आपण पाहतोय. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न राहिलेला, पॉइंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न राहिलेला, परंतु तसं घडलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी मैदानामध्ये होताना आपण पाहिला नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळते. आता मात्र पेस मध्ये चेंज केला. आता मात्र स्टंप लाईन वर चेंडूला हिट करण्याचा प्रयत्न झाला, उचली जास्त मिळली, त्या कारणाने मात्र हा चेंडू पुन्हा एकदा जातोय डॉट. सलगचा हा दुसरा डॉट चेंडू आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर आलेली विकेट, तदनंतरचे हे 2 निर्धाव चेंडू
पुढचा चेंडू असेल या ठिकाणी स्लॉट मध्ये आलेला चेंडू चेंडूला सरळ भिरकावून दिलाय काव कॉर्नर रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करतो तो पूर्वी एकच धाव पाहायला मिळते थोडस अंडरस्टँडिंग मात्र कमी पाहायला मिळते कारण की या चेंडूवर सहजासहजी 2 धावा देखील प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या परंतु तसं घडलं नाही या एका सिंगल धावेने स्ट्राईक रोटेशनचं काम मात्र केलं जात आहे आता प्रथमेश ऑन स्ट्राईक असेल आणि हेमंत पुन्हा एकदा सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेटने आता सुरुवात केली हा चेंडू आपण पाहतोय कव्हर्सला क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही या एक धावेने मात्र आता पुढे सरसावतोय मागील मॅच मध्ये अगदी या संघाचे फलंदाज बरसत होते त्यांच्या बॅट मधून आग ओकण्यास जोगी फलंदाजी घडत होती परंतु या जर मॅचचा आपण विचार केला अद्यापर्यंत सर एकही मोठा फटका आला नाहीये एकही षटकार आला नाहीये एकही चौकार आला नाहीये त्याच्या श्रेय जात आहे या गोलंदाजांना पहिला गोलंदाज संदीप होता हेमंत देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी करतोय हा चेंडू आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होती या डॉट चेंडूने दुसऱ्या षटकाची देखील झाली आहे समाप्ती 2 षटकांच्या अखेरीस टोटलचा जर आपण विचार केला तर माने सरकार 11 कळंबोली संघ मात्र जाऊन पोहोचलाय तो 4 या आकड्यावरती चार धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात अद्यापपर्यंत वैभव वैभव पहिलं षटक आपण पाहिलं पहिल्या षटकामागे संदीपने कोणता स्ट्रोक कन्वर्ट करून दिला नाही त्यांनी फक्त धावा खर्च केले 2 आणि दुसरं षटक हाताळत असताना हेमंतने देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली आणि त्याने देखील फक्त 2 धावा खर्च केला आणि 1 विकेट देखील त्याने टिपला तर तिसरं षटक घेऊन आलाय वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरा गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज असेल पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू डिलिव्हर करतो चेंडूला मात्र लॉंग ऑनच्या रिझन मध्ये खेळला डीपचा क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन म्हणून उभा होता आणि 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होताना पाहायला मिळते जर हा चेंडू आडव्या बॅटने घेतला असता तर नक्कीच मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला असता परंतु ऑन द राईज केलेला फटका 1 धाव प्राप्त होताना आपण पाहिली एका धावेने 5 धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतात 3 महत्वाचे विकेट मात्र गमावलेत ते माने सरकार 11 कलंबोली या संघाने हा चेंडू आपण पाहतोय अगदी या पेस मध्ये आपण हा चेंडू पाहिला आणि एसटी रक्षक देखील तेवढाच चप्पल आहे विकेट किपरचं कौतुक करावं लागेल कारण की कोणता चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत मिस झाला नाहीये वैभव पुन्हा एकदा सज्ज असेल विजयसाठी हा चेंडू असेल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर मात्र स्वतः येतोय झेल खाली परंतु झेल मात्र झेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि 1 धाव प्राप्त होती 1 धावेने मात्र आता स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जात आहे जर अद्यापर्यंत आपण पाहिलं ना एकही डबलची धाव देखील आली नाहीये प्रयत्न देखील केले नाहीयेत एका धावेवर मात्र समाधान मानलंय एका धावेने 6 ह्या आकड्यावरती टोटल आपल्याला पाहायला मिळतंय कुठेतरी कमकुवत होतोय की काय आता स्ट्रेट टू द ग्राउंड सरळ व्ही शेप मध्ये खेळलेला फटका लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय आणि चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या माध्यमातून थोडीशा टोटलला मात्र आता वजन मिळतंय आणि या 4 धाव्यांच्या माध्यमातून टोटल थोडस उंचावतंय 10 या आकड्यावरती वैभववर आता आक्रमण चढत थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चुकी पाहायला मिळेल जर चुकी नाही होत तर या चेंडूवर देखील 3 धावा वाचण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत नाहीये पुन्हा एकदा सज्ज असेल आता हा चेंडू आपण पाहिला सरळला खेळण्याचा प्रयत्न लेंथ वर हिट केलेला हा चेंडू पाहतोय आपण आणि ही एकेरी धाव प्राप्त होतीये 22च्या स्वरूपात ही 1 धाव प्राप्त होतीये एका धावेने टोटल पुन्हा एकदा पुढे वाढेल ते 11 या आकड्यावरती नक्कीच शेवटचा चेंडू असेल या षटकातील कव्हरच्या रिझन मध्ये खेळलेला पटला डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र चेंडू हा चिरून जाते 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मात्र आलेला दर्जेदार हिट आपल्याला पाहायला मिळाला चौकार आणि चौकाराच्या माध्यमातून दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ झालाय समाप्त 2 षटकांच्या अखेरीस टोटल जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अखेरीस टोटल जाऊन पोहोचले ती 15 या आकड्यावरती तर नेक्स्ट मॅच साठी कॉल असेल
बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली त्यांच्या विरोधात असेल पीके अँड सन्स डोंबिवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी मात्र कॉम बॉक्स मध्ये यायचंय. चला बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली आणि त्यांच्या विरोधात पीके अँड सन्स डोंबिवली दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल पहिला आणि शेवटचा कॉल असेल तुम्हाला. ही इनिंग संपण्याच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं असेल. टॉस केला जाईल या दोन संघामध्ये. वारंवार आम्हाला सूचना देण्यास भाग पाडू नका कारण की सहभाग या स्पर्धेमध्ये दाखवा कारण की मोठी स्पर्धा आहे. अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपल्याला पाहायला मिळतंय. चौथ्या षटकाला देत ओव्हरला होतीये सुरुवात. हा फटका आपण पाहिला कव्हरच्या रिझन मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक बीट झाला आणि चेंडू सरळला दन दन करीत आला सीमा रेषा पार. चौकार मात्र हा पाहायला मिळाला. अजितच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण चढवले आणि 4 धावेने टोटल मध्ये आता मात्र वाढ होण्यास सुरुवात झाली. 19 आकड्यावर टोटल पाहायला मिळतंय. चौथा षटक प्रोग्रेस मध्ये असताना आता आक्रमण केलंय फलंदाज विजय याने. अजितच्या पहिल्या चेंडूवर मात्र समाचार घेतलाय. मोठा स्ट्रोक तर कन्वर्ट केलाय. येणारे 5 चेंडूवर मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील कारण की डिफेन्सिव्ह टोटल मात्र उभं करावं लागेल. माने सरकार कळंबोली संघाला हा फटका आपण पाहतो. इनर एज घेऊन मात्र बिहाइंड द विकेट डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन फील्ड करेल परंतु या ठिकाणी घडलंय काय प्लेड ऑन झालाय आणि या ठिकाणी विकेटची प्राप्त झाली आहे. माफ करा बोल्ड झालाय. फर्निचर डिस्ट्रॉय या ठिकाणी झालंय आणि फलंदाज बाद झालाय. प्रथमेश मात्र माघारी परतलाय. रामा महानवर नवीन फलंदाज आपण पाहतो. इनॅट नंबर 5-6 वर. नक्कीच त्यांच्या वहिनी या महानगरपालिकेच्या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यात. त्यांचं देखील अभिनंदन असेल. रामा मात्र असेल आता ऑन स्ट्राईक. त्यांना मात्र कोणता तरी चमत्कार करावा लागेल कारण की चमत्कार क्रिकेटमध्ये आपल्याला कमी पाहायला मिळतात. 19 धावा धावपटलावर अद्यापर्यंत जोडल्या गेलेत. शेवटच्या षटक प्रोग्रेस वरती असताना हा चेंडू आपण पाहतो फुल टोल देण्याचा प्रयत्न. दुर्वारी क्षेत्ररक्षक येते. दोघांमध्ये मात्र मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली त्यामुळे झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय आणि या चेंडूवर मात्र 2 धावा प्राप्त झाल्यात. या 2 धावांच्या माध्यमातून 21 या आकड्यावरती टोटल पाहायला मिळतंय. अजित मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलेला त्याचा देखील बॅक टू बॅकचा दुसरा विकेट त्याला मिळवण्याची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ या ठिकाणी प्राप्त झाली नाहीये. हा चेंडू आपण पाहतोय आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाहीये आणि आता मात्र रामाच्या खेळीचा झालाय अंत. रामा येणार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होताना आपण पाहतो राजू मात्र असेल. त्याच्यासाठी मात्र शेवटचे 2 चेंडू असतील. राजूला 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारावे लागतील कारण की टोटल आपण पाहिली 21 या आकड्यावरती स्थिरावले. अद्यापर्यंत डिफेन्सिव्ह टोटल उभा करण्यामध्ये यशस्वी ठरला नाही. एक छोटं टोटल पाहायला मिळतंय. पहिलं षटक हाताळलं संदीप यांनी 2 धावा खर्च केला. तदनंतर हेमंतने देखील फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केला. तदनंतर आला मात्र वैभवने 11 धावा खर्च केल्या आणि आता अजित मात्र शेवटचं षटक हाताळतोय. त्याच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला तदनंतर विकेट तदनंतर 2 धावा तदनंतर विकेट पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहतोय नोमॅस लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तो पूर्वी 2 धावा प्राप्त होताना आपण पाहिल्या. 2 धाव्यांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलंय ते 23 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल म्हणजे याचा टार्गेट सेट करणारा हा चेंडू असेल आणि ऑन स्ट्राईक असेल राजूला हा षटकार नाही तर चौकार मात्र नक्कीच कन्वर्ट करावा लागेल
कारण की टोटलचा विचार केला तर 23 या आकड्यावरती स्थिरावले. तर षटकार येतोय तो 29 धावा उभ्या होणार आणि 30 धावांचं लक्ष असेल. जर चौकार येतोय तर धावफलक मात्र कुठेतरी या आपल्याला एक सुस्थितीत पाहायला मिळेल. म्हणजे मोठ्या फटक्याची नितांत गरज असेल या शेवटच्या चेंडूवर. शेवटचा चेंडू डिलिव्हर केला आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु बऱ्याच सर हवेमध्ये आपण पाहतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हा क्षेत्ररक्षक समोर उभा होता, कोणती चुकी केली नाही आणि शेवटच्या चेंडूवर देखील मिळवली आहे विकेट. आणि शेवटच्या चेंडूवर देखील झाली आहे विकेटची प्राप्ती आणि पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस मात्र संघ जाऊन पोहोचलाय तो 23 या आकड्यावरती आणि 24 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय ते माने सरकार 11 कलंबोली या संघाने त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना SP स्टार गजानन स्पोर्ट्स मुलुंड या संघासमोर. त्यांना मात्र गरज असेल 24 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज असेल ती SP स्टार गजानन स्पोर्ट्स मुलुंड या संघाला. चला टॉस साठी कॉल केला जाईल. बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र असेल PK अँड सन्स डोंबिवली. या दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती असेल की तुम्हाला शेवटचा कॉल असेल आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायची आहे. आपण रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली त्यांच्या अगेन्स्ट PK अँड सन्स डोंबिवली हा संघ असेल. प्लीज आपण कुठे असाल आपण रिपोर्टिंग करायचं, या ठिकाणी येऊन उपस्थिती आपली नोंदवायची आहे. नक्कीच PK अँड सन्स डोंबिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. तर मी बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असो की तुम्हाला शेवटचा कॉल असेल आपण या ठिकाणी यायचंय टॉस करण्यासाठी. PK अँड सन्स डोंबिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. तर पुढील सत्राचं धावतं पळतं वर्णन ऐकवण्यासाठी मात्र मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करू आपले साथी समालोचक साई राजेसर यांना. थँक्यू. चलिए धन्यवाद रोहन दिगे आवाज सुना हमने पहले सत्र में 24 गेंदे 24 रन एक हल्का सा टारगेट है, लेकिन यहाँ से पसीना बहाना होगा गेंदबाजों को. गेंदबाजी के लिए मंगेश तैयार है. श्रेयस और सोनू ये जोड़ी आरंभिक ड्राइव किया इनसाइड आउट में डिप एक्स्ट्रा कवर में कमाल का शॉट क्लास दिखाया, गेंद को भेज दिया सीमा पर 4 रनों के लिए. बढ़िया शॉट. खाते की शुरुआत बेहतरीन. श्रेयस बिल्कुल श्रेयस अय्यर जैसे बल्लेबाजी. काफी खतरनाक प्लेयर है. स्वागत किया. वेलकम टू द ग्राउंड मिस्टर मंगेश.
पहली गेंद के ऊपर चौवा मिला। फिर से एक बार ड्राइव किया ऑन साइड में, मिड ऑन पर फील्डर तैनात है, बढ़िया फील्डिंग। पहली गेंद के ऊपर चौवा लगा, बाद में आइए रचित सरकार। पुलर लाइन की गेंद थी, गैप में खेला है, फील्डर है तैनात। सिंगल रन बनी, सिंगल के साथ टीम की टोटल यहां से 5 रन। 3 गेंदें हो चुके हैं, अगली की पेशकश सामने खेला है, कमाल का खेला है, न जानिए गेंद कहां गिरेगी, जाएगी गेंद सीमा पार, दे धड़क गेंद गई सड़क, सीमा पार 6 रनों के लिए। एक और 11। फिर से एक बार क्लास दिखाया, रिक्त स्थानों की पूर्ति होती हुई गेंद जाएगी डिटरमिनेंट के रीजन में, गोली की रफ्तार से बीट होती हुई 4 रनों के लिए एक और शानदार चौवा। 15 रन 5 गेंदों पर। अगली गेंद स्लो ओवर किया है, लेकिन सामने खेला है, कमेंट्री बॉक्स में कमाल का शॉट है, ताकतवर, पावरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, चेयरफुल। 6 रनों के लिए 21 रन। 3 रनों की जरूरत है। अब शायद लंच ब्रेक होगा। चले मोहित आएंगे अब। 3 रन चाहिए, औपचारिकता बाकी 18 गेंदों में 3। बढ़िया शॉट और आसानी से कैच क्लब का सोनू, शायद श्रेष्ठ के पारी का खात्मा। राजू है। तीन रन चाहिए 17 गेंदों में। अच्छा शॉट खेला है, शॉट फाइन लेग में 1 रन। 2 रन की जरूरत है, 22 रन हो चुके। ओहो, महेंद्र सिंह धोनी के स्टाइल के साथ मैच को फिनिश किया। सोनू तुझ्यावरती भरोसा आहे रे। 9 गेंदों में 24 रन बनाए।